हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हा पदार्थ ज्यांना प्रचंड गोड खाण्याची आवड आहे त्यांच्यासाठी आहे। हा पदार्थ खूप पौष्टिकही आहे आणि गोडही खाल्लं जातं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढवलं जातं। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा किलो आहेत, तर हे आपण आता भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजण्यासाठी कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तर आता संपूर्ण शेंगदाणे एकाच वेळी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत भाजण्यासाठी। भाजीला टाकण्यासाठी जेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट जसा करतो त्या पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। इथे शेंगदाण्याला छान असे डाग पडलेले आहेत। शेंगदाणे भाजताना नेहमी लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचे, कारण खूप फुल गॅसवरती भाजले तर काय होतं, नुसते डाग पडतात पण मात्र वरून करपल्यासारखे वाटतात आणि आत मात्र कच्चेच राहतात। त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरती भाजले की ते व्यवस्थित असे खरपूस भाजले जातात। त्यापासून जर आपण पदार्थ केला तो चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि त्याची चव अजून वाढते। त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे असे छान डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले खरपूस शेंगदाणे भाजून झाले आहेत। आपण इथे गॅस बंद करून थंड करण्यासाठी खाली उतरवून शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। इथे मी 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, 1 ते 1.5 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे। आता हे हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आधी आपण लगेच पाणी नाही टाकायचं, हाताने आधी पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं। आता आपण पूर्ण मिक्स करून घेतलं तर थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। पण चपातीला आपण थोडंसं घट्ट मळतो, थोडंसं सैल मळायचं। तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं पाणी लावून हाताने मळून घ्यायचं, खूप असं घट्टसर नाही आणि खूप असं पातळसुद्धा नाही, ह्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं। तर हाताला थोडंसं तेल लावायचं किंवा त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि ते झाकून बाजूला ठेवून द्यायचं। आपण चपातीचं पीठ मळताना सुद्धा असं पीठ मळलं की थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून चपाती असू दे किंवा असं दुसरंही काही असलं तरी नरम होतं, खूप असं कडक होत नाही आणि व्यवस्थित पीठ भिजलं जातं। तर आता हे झाकून आपण बाजूला ठेवू। आपण गूळ कापून घेतला आहे। तर 1 वाटी गूळ, शेंगदाणे 2 वाट्या घेतले होते तर गूळ 1 वाटी घेतलेला आहे। आपले शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत, करू शकता। इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे घालणार आहोत। तर इथे 1 वाटी एवढे शेंगदाणे आपल्याला ह्याच्यामध्ये इथे आपण शेंगदाणे टाकले। आता झाकण लावून बारीक असं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं। तर इथे आपण मिक्सरमध्ये बारीक असे शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत। तर आता त्याच्यामध्ये आपण जो 1 वाटी गूळ घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। तर आता याला थोडंसं झाकण लावायचं आणि हे सुद्धा फिरवून घ्यायचं आहे। फिरवताना असं चाकूने किंवा चम्मचने असं मिक्स करत फिरवायचं, जेणेकरून गूळ आणि शेंगदाणे एकत्र होतील। आता हे आपण काढून घेऊया। आता इथे परत आपण मिक्सरच्या भांड्यात राहिलेले शेंगदाणे टाकले, असंच गूळ आणि शेंगदाणे टाकून आपण फिरवून घ्यायचं आहे। तर इथे काय करायचं, तुम्ही पूर्ण शेंगदाणे काढून घेऊन एका प्लेटमध्ये नंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून पुन्हा ते मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये काढू शकता। असं केलं ना तरी सुद्धा इथे आपण सगळा कूट असा काढून घेतलेला आहे। तर तोपर्यंत आपण कूट काढून घेतला, तोपर्यंत आपलं पीठ सुद्धा छान असं भिजून झालेलं आहे। पण परत एकदा आपण व्यवस्थित मळून घेऊया, जेणेकरून आपल्या पोळ्या छान येतील। तर इथे आपण पीठ सुद्धा व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। पीठ मळून झालं, आपण पोळ्या करायला घेऊया। इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्याच पिठातून जे आता आपण मळलं त्याच्यातून थोडंसं पोर्शन घेतला पिठाचा, म्हणजे उंडा घेतला। आता हे आपण जसं मोदक्याला पारी करतो त्या पद्धतीने अशी वाटी करून घ्यायची। जे आपण गूळ आणि शेंगदाण्याचं सारण केलं होतं ते जेवढं बसेल ना तेवढं घालायचं। इथे आपण शेंगदाण्याचं आणि गुळाचं सारण घातलेलं आहे। भरताना असं थोडं दाबून दाबून भरायचं, जेणेकरून छान असं बसलं जाईल। आणि हो, तुम्हाला जर खूप पातळ अशी पोळी हवी असेल ना तर सारण कमी घालायचं आणि पीठसुद्धा घेताना थोडं कमीच घ्यायचं। आणि पहिल्यांदा जर करत असाल ना, वरून असं थोडंसं पीठ टाकायचं, जेणेकरून जेव्हा आपण बंद करतो तेव्हा ती व्यवस्थित आपल्याला करता येते, हाताला ते सारण चिटकत नाही। अशा पद्धतीने ते दाबून घ्यायचं आणि प्रेस करायचं।
आता थोडंसं असं हातावरती प्रेस करायचं, म्हणजे काटोकाट आपलं सारण पूर्णपणे भरलं जातं पोळीमध्ये. आणि नाही जर असं करत असेल सारखं अशी जर पोळी, तर पीठ नाही टाकलं ना तरीसुद्धा चालते. कारण जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा ते सारण वर येऊ नये किंवा चपाती अशी फुटू नये ह्यासाठी आपण ते पीठ टाकलेलं आहे. पण जे नेहमी करतात त्यांचं असं होत नाही किंवा पीठ टाकण्याची त्यांना गरज भासत नाही. आता आपण लाटून घेऊया. इथे लाटताना ना जर खूप नवीन करणार असाल, आपल्याला जर ते लाटायला जमत नाही, फिरत नसेल ना, तर तुम्ही एक कापड घेऊ शकता किंवा एखादा पेपर घेतला ना तरीसुद्धा चालतो. आता हे आपण चपातीसारखं खूप हलक्या हाताने लाटून घेऊया. खूप दाबून लाटायचं नाही, कारण मिश्रण वर येईल. आणि जर तुम्ही नवीन असाल, पेपर किंवा एखादं कापड घेतलं ना की काय होतं आहे, पीठसुद्धा आपल्याला खूप जास्त लागत नाही आणि खूप अशी दाबून आपल्याला ही चपाती फिरवण्याची सुद्धा गरज भासत नाही. तर इथे आपण छान अशी पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे. तर आता आपण ही भाजून घेऊया. इथे संपूर्ण सारण काटोकाट गेलेलं आहे. खूप अशी जाड किंवा खूप पातळ अशी लाटलेली नाही. आता भाजण्यापूर्वी इथे तेल लावून घेतलेलं आहे. आपण पोळीला सुद्धा तेल लावून घेतलं आणि इथे तव्याला सुद्धा आपण तेल लावलेलं आहे, कारण ती करपणार नाही टाकल्या त्याच्यामध्ये गूळ आहे. तर इथे आपण भाजून घेऊया. आपल्या चपातीप्रमाणे खूप जास्त वेळ असा भाजण्यासाठी लागत नाही. तर आपण खालचा अंग आता भाजलेला आहे, तरी आपण वरून भाजून घेऊया. त्यामुळे इथे पलटी करून घेतली. आता आपण खालचा अंग भाजतो आहे, तर वरून तेल लावून घेऊ. इथे आपण सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे, यामुळे की पिठाचा पांढरेपणा दिसत नाही. आणि तुम्हाला जर तूप लावायचं असेल ना, तर तूपसुद्धा तुम्ही लावू शकता. तूपसुद्धा लावल्यावर खूप छान लागते. असं काही नाही की तेलच लावायचं. तर इथे आपण पूर्ण पोळीला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपली खालची बाजूसुद्धा भाजून झालेली आहे. या बाजूने आता वरच्या बाजूने परत एकदा भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी खालून सुद्धा भाजलेली आहे आणि यासुद्धा बाजूने तेल लावून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता, जरी शेंगदाण्याची आपली चपाती असली तरीसुद्धा छान अशी फुगते आहे. हे बघा, तुम्ही सगळीकडून सारण गेलेलं आहे आणि पूर्ण चपाती अशी फुललेली आहे. इथे सगळीकडून व्यवस्थित भाजून झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. मस्त झालेली आहे, अगदी हलकी फुलकी. ते इथे आपण काढून घेतली. पहिली चपाती भाजेपर्यंत आपण इथे दुसरीसुद्धा तयार केलेली आहे. ही सुद्धा भाजून दाखवते. तर आता आपली करून झालेली आहे ती चपाती आपण गॅसवरती टाकणार आहोत भाजण्यासाठी. आता खालून भाजलेली आहे, पलटी करून घेऊया. खालून भाजते आहे तोपर्यंत इकडे तेल लावून घ्यायचं. आता खालची बाजू भाजून झालेली आहे, तर आपण पलटी करून ह्या बाजूने सुद्धा तेल लावून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी फुगलेली आहे. ह्या चपात्या अशा पद्धतीने केल्या की मस्त 8 दिवससुद्धा 8 ते 9 दिवस व्यवस्थित टिकतात. तुम्ही प्रवासात वगैरे असं खायला घेऊन जाऊ शकता किंवा घरीसुद्धा तुम्ही किंवा फ्रीजमध्ये हे सारण तयार करून ठेवलं किंवा वरी जरी ठेवलं तरीसुद्धा हे राहतं. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा अशी गूळ आणि शेंगदाण्याची पोळी तुम्ही करून खाऊ शकता. आता ही सुद्धा आपली भाजून झालेली आहे, तर काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या चपात्या करून घेणार आहोत. तर इथे आपण सगळ्या अशा चपात्या करून घेतलेल्या आहेत. गूळ आणि शेंगदाण्याच्या अगदी साधी आणि सोपी रेसिपी बनवायलाही अगदी झटपट आहे आणि तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता किंवा बनवून 8 दिवस खाऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि मेन म्हणजे ज्याला गोड आवडतं ते गोडही खाल्लं जातं, हिमोग्लोबिन प्रमाण वाढतं. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.